वाटेवरून नेला असं फरफटी. आजी ना आजी तिथे झोपलेली होती आणि त्याला ना वडापाव खायची इच्छा झाली म्हणून का हा वडापाव आणायला गेलता आणि 10 मिनिटं झाली. त्याचं सकाळपासून चालू होतं मला वडापाव खायचा आणि त्याने मिसळी आणल्या तर त्याला वडापाव खायचा होता. ते घरी आली तिथे असं खाया काढलेला त्या आतल्या खाया टाकलं. आजी तिथे झोपलेली होती आणि याला एका वडापाव आणायला हा गावात गेला होता. त्याला त्या कमानीच्या पुढे जात नाही तेच फोन गेले का रोनचा असं झाले. तर मी तिकून येतो पर्यंत का बाळाला येऊ का ह्या इथपर्यंत निम्म्या वावरापर्यंत इथून उडी ती गाडी लावली का तिथून उडी मारली तर त्या हराळाव तिथून वाघाने त्याला आसाडलं चावल लागली. रक्ताच्या वांक्या झाल्या तिथे जाऊन असं दाबून धरलो. ही मंडळी येस्तवर चावल लागलं त्याने तिथून तेव्हा का ती फरफटी बसून वडीत नेलं. चला मी तुम्हाला प्रत्यक्ष जागा दाखवतो. इथे आंबोलत आणलं ट्रॅक्टरने वडीत असा आलेला आहे. रस्ता असा आहे आपल्या डांबरी जातो. बाळात बोलून रस्त्याने अँब्युलन्स आली आता तरी वाढलंय 4 दिवस आणि पूर्ण पाणी असतंय पूर्ण पाणी सगळं उपळलेलं क्षेत्र आहे. चपला इथं पडलेत ना त्याची अजून चप्पल सुद्धा जागेवर पडलेली. शाळेमध्ये लय शार्प होता. 20 पैकी त्याला 18 मार्क पडले होते. म्हणतो पप्पा मम्मी मला 20 पैकी 18 मार्क इथं आणलं इथं रक्त पडलेले आहे. अशा वगळ होता रक्ताचा शेवट. पण आता हे माणसं येऊन जाऊन सगळे हे पर्यंत खांबल्याजवळ नेले पर्यंत नेलं होतं ना. आता जेवढं मंडळ आहे का तेवढं असं सायरा वायरा घुसली त्याच्यात. पाहिल्याच्या नंतर यांनी कवळी मारून असं बाहेर घेऊन आले. मला फोन आल्यावर मी लाखनगावरून 7 मिनिटात मधलं माय अंग सगळं खाल्लं होतं. खाऊन टाकला. वाटलं मला एक अपेक्षा का बा जिवंत गावन म्हणून विचार नाही केला. डायरेक्ट ह्या चिखलातून उडी मारून उसात घुसलो स्वतः पहिला. आणि हे बाबा तिथे मैचारीत होते म्हणजे बाबा आजी आडती रोड कोंबडी आता कोणी सोडून दिली होती. जीव आहे ना. काय म्हणलं बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.